नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खरं तर रोटेशनल डायनॅमिक्स नावाच्या टॉपिकचे याच्या अगोदर आपण 7 व्हिडिओ बघितलेत. मी त्यावेळेस पण सांगितलं होतं, शाळा कधी सुरू होईल सध्या तरी नाही माहीत. दिवस पुढं चाललेत. कधी ना कधी हा कोरोना निघून जाईल आणि 20 हे जे वर्ष आहे ते खरं तर सगळ्यांसाठीच घातक गेल्यासारखं झालं. तुम्ही 12वीला आला काय, पुस्तकं बदलली काय, अशा परिस्थितीमध्ये तो कोरोना आला काय, लॉकडाऊन सुरू झालं काय, आतापर्यंत एवढे लॉकडाऊन झाल्यानंतर आता अनलॉकमध्ये आपण चाललो. परत मधीच निसर्ग वादळ आलं, कोकणाचं प्रचंड नुकसान केलं. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला आपली 12वीची परीक्षा द्यावी लागेल. ती देत असताना आपण यातला तसा विचार करायचा झाला तर दुसरा भाग सुरू करतोय. कारण मी अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, रोटेशनल डायनॅमिक्स हा जो टॉपिक आहे हा जुन्या सिलेबसचा विचार केला तर 2 टॉपिक्सचं मिक्सचर आहे. कुठल्या 2 टॉपिकचं? त्यातला पहिला भाग सर्क्युलर मोशन आणि दुसरा भाग रोटेशनल मोशन. आपण सर्क्युलर मोशन सगळा बघितला आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या सगळ्या टर्म्स आपण बघितल्या. मुळात सुरुवात करताना खरं तर आपण 11वीतल्या काय कॉन्सेप्टनं आपण सुरुवात केली आणि नंतर 12वीकडे वळलो. तसा विचार करायचा झाला तर पुस्तक अवघड होत चाललं आहे, मोठं झालं आहे पुस्तक. नवीन नियम येत आहेत. काही जण म्हणत आहेत त्यातला सिलेबस कमी करा, काही जण म्हणत आहेत नका करू, दिवाळी सुट्टी कमी करा. हा वेगळा भाग झाला. सिलेबस कमी होईल, जास्ती होईल, किती राहील, पण परीक्षा तर नीटची द्यायची आहे, CETची द्यायची आहे, JEEची द्यायची आहे. ह्या सगळ्या परीक्षेसाठी असे असणारे जे टॉपिक्स आहेत त्याला जरा जादा वाचावं लागतं, जादा महत्त्व द्यावं लागतं. त्यामुळे आपण काय करतोय, यातला दुसरा भाग रोटेशनल मोशन याची खरं तर सुरुवात करतोय. आणि तशी ती सुरुवात इथं करत असताना मुळात मी थोडंसं 11वीतलं पण याच्यामध्ये ॲड करतो. कारण हा असणारा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला 11वीतल्या काय कॉन्सेप्टला घ्यावं लागतं. जसं आपण सर्क्युलर मोशन शिकत असताना अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन हे 11वीतलं होतं, पण ते 12वीला लागत होतं ना, बघितलं आपण. तसं इथं सुद्धा करावं लागेल. 11वीतला काय भाग बघावा लागेल आणि तसा तो भाग इथं बघितला जात असताना सुरुवातीला आपण विचार करूयात की आपल्याला रोटेशनल मोशन बघायचं आहे. आणि तसं तिथं बघितलं जात असताना मग यातली एक पहिली टर्म तयार करूयात आपण. ती जी टर्म आहे ती म्हणजे रिजिड बॉडी. रोटेशनल मोशन या कॉन्सेप्टला गरज लागते ती रिजिड बॉडीची. मग त्याला कसं वाक्यामध्ये आणता येईल? सोपं वाक्य आहे खरं तर ते. जर समजा माझ्याकडं या पद्धतीने एखादी वस्तू आहे, बॉडी आहे, याच्यावर वेगवेगळ्या मॅग्निट्यूडनं वेगवेगळ्या दिशेनं जर समजा मी या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे फोर्सेस आहेत ते फोर्सेस जर त्याच्यावर ॲप्लाय केले आणि त्यातल्या मॉलिक्युल्समधलं जर अंतर बदलत नसेल तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी बॉडी आहे त्याला रिजिड बॉडी म्हणतात. म्हणजे वाक्यामध्ये आणायचं झालं तर ते वाक्य आपलं असं असेल, ए बॉडी is said to be rigid one if the distance between any 2 molecules or particles does not change under the action of force of any magnitude. एखाद्या वस्तूवर कुठल्याही दिशेनं वेगवेगळ्या मॅग्निट्यूडनं जर फोर्सेस अप्लाय केले आणि जर समजा त्या 2 फोर्सच्या 2 मॉलिक्युल्सच्या करस्पॉन्डिंग त्याच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर बदललंच नाही तर तिथं असणारी ती जी बॉडी आहे त्याला आपण रिजिड बॉडी या नावानं ओळखतोय. तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर शिकवायला सुरुवात करणार आहे रोटेशनल मोशन, त्याचा काय संबंध आहे? नक्कीच संबंध आहे. मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती रिजिड बॉडी रोटेशनल मोशन आणि ट्रान्सलेशनल मोशनसाठी जर वापरायची झाली तर ती कशी वापरता येईल, त्याची वाक्य कशी करता येईल? याचा अर्थ असा झाला, आता मला इथं विचार करावा लागेल की त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रिजिड बॉडीच्या करस्पॉन्डिंग या ज्या 2 मोशन्स आहेत त्या कशा आहेत.
साधारण आपण असा विचार करूयात की माझ्याकडं या पद्धतीनं एक इन्क्लाइन्ड असणारी एक फळी आहे, स्मूथ आहे, एकदम फ्रिक्शनलेस आहे. याच्यावर मी एक हा आयर्न ब्लॉक ठेवला आहे. जगात तसा विचार करायचा झाला तर कुणीच परफेक्ट नसतं. बॉडी तर परफेक्टली रिजिड असूच शकत नाही, पण आयर्न ब्लॉकला आपण रिजिड समजूयात आणि त्या ठिकाणी तिथं असणारी ती बॉडी या पद्धतीनं एवढ्या उंचीवरनं जर आपण सोडून दिली तर आता ती जी बॉडी आहे ती या पद्धतीनं याच्यावर स्लाइड होत जाईल. अशी ती स्लाइड होत जात असताना या बॉडीचा जर विचार आपण केला, त्याच्या मोशनचा जर विचार आपण केला, तर नक्कीच मला सांगता येतं या ठिकाणी तिथं असणारी ती जी बॉडी आहे त्याची जी मोशन आहे ती ट्रान्सलेशनल मोशन आहे. वाक्यामध्ये आणायचं झालं तर ते वाक्य माझं असं असेल, ए रिजिड बॉडी इज सेड टू बी इन ट्रान्सलेशनल मोशन if all the particles of the body moves with same velocity. मी स्पीड नाही म्हणलेला आहे, व्हेलॉसिटी म्हणले. याचा अर्थ असा झाला, या असणाऱ्या प्रत्येक पार्टिकलचा विचार केला तर त्याची असणाऱ्या व्हेलॉसिटी, याचा अर्थ डायरेक्शन पण सेम आहे, त्याचं मॅग्निट्यूड पण सेम आहे. तसं जर तिथं घडत असेल तर ती जी मोशन आहे त्याला आपण ट्रान्सलेशनल मोशन या नावानं ओळखूयात. आता प्रश्न असा आहे की आपल्याला खरं तर आता अभ्यासायचं आहे रोटेशनल मोशन. तसं त्या ठिकाणी अभ्यासलं जात असताना परत एकदा रिजिड बॉडीला मी फळ्यावर तसंच ठेवलंय. मला विचार कशाचा करायचा आहे? रोटेशनल मोशनचा. मग कल्पना करा, माझ्याकडे जर समजा या पद्धतीनं असणारी ती एक रिजिड बॉडी आहे, याला इथं कुठंतरी एखादं होल घेऊन पलीकडच्या बाजूला एखादी समजा मोटर लावले आणि आता जर मी विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी मोटर आहे ती मोटर त्या बॉडीला रोटेशनल मोशन देईल. म्हणजे काय होईल, या बॉडीचा विचार करायचा झाला तर यातले सगळे जे पार्टिकल्स आहेत ते या पद्धतीने फिरत राहतील. असे जर पार्टिकल त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या बॉडीचा विचार करता सर्क्युलर पाथमध्ये जर फिरत राहत असतील तर ती जी मोशन आहे त्याला ज्या कुठल्या नावानं आपण ओळखतोय ते जे नाव आहे ते म्हणजे रोटेशनल मोशन. म्हणजे मला आता इथं जर समजा वाक्य तयार करायचं झालं तर माझं वाक्य असं असेल, ए मोशन ऑफ ए रिजिड बॉडी is said to be rotational one if all the particles of the body moves in a circular path except one. हा जो सेंटरला आहे तो स्वतःभोवती फिरेल, पण बाकीच्या पार्टिकलचा जर विचार केला तर ते जे पार्टिकल्स आहेत ते सर्क्युलर पाथमध्ये फिरत राहतील. आणि जर ते तसे फिरत असतील तर ती जी मोशन आहे त्याला रोटेशनल मोशन या नावानं आपण ओळखतोय. म्हणजे आता डोक्यात घेऊयात आपण की आता बाबा इथून पुढं आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्समध्ये रोटेशनल मोशनचाच विचार करायचा आहे, रिजिड बॉडीचाच विचार करायचा आहे. म्हणजे आपण विचार केला पृथ्वी स्वतःभोवती फिरते, रोटेशनल मोशन झालं. समजा माझ्या हातामध्ये पेन आहे, या पेनाला मी आता असं फिरवायला सुरुवात केली, रोटेशनल मोशन झाली. आणि अशा असणाऱ्या रोटेशनल मोशनचा विचार केला जात असताना सतत या टॉपिकमध्ये एक टर्म येत राहते जी खरं तर 11वीमध्ये आहे, पण ती टर्म 11वीमध्ये आपण तितकं सिरियसली बघतच नाही. आणि अशा त्या टर्मचा इथं विचार करायचा झाला तर कुठली टर्म आहे आता मला इथं विचार करायचा आहे, ती जी टर्म आहे ती म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे परत काय, आता परत असा विचार करूयात, माझ्याकडे एक असिमेट्रिकल शेपची बॉडी आहे. म्हणजे समजा ती अशा आकाराची एखादी वस्तू आहे, रिजिड आहे, आणि ती जी वस्तू आहे ती या पद्धतीनं ओमेगा एवढ्या अँग्युलर व्हेलॉसिटीनं जर समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं किंवा क्लॉकवाईज डायरेक्शनला कसं ती फिरते तशी ती फिरत असताना मी आत्ताच सांगितलं की यातले सगळे जे पार्टिकल्स आहेत ते या पद्धतीनं सर्क्युलर पाथमध्ये फिरत राहतील. फिरत राहत असताना इथं एक अशी जर मी समजा सरळ रेषा काढली, त्या सरळ रेषेवर त्या असणाऱ्या
प्रत्येक सर्क्युलर मोशनचा सेंटर येईल. तशी ती जी रेषा आहे, जी सरळ रेषा आहे, ज्या सरळ रेषेवर त्या फिरणाऱ्या प्रत्येक पार्टिकलचा जर सेंटर येत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी रेषा आहे त्याला आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन या नावानं ओळखू शकतो. एखादा म्हणला सर मग तिला अशीच का फिरवली तुम्ही, जरा वेगळ्या पद्धतीने फिरवा. तरी सांगतो तुम्हाला. आता परत एकदा विचार करूयात आपण. तीच वस्तू आहे, तीच बॉडी आहे आणि त्याला फिरवत असताना समजा असिमेट्रिकल शेपची बॉडी आहे आणि आता मी त्याला या पद्धतीनं फिरवतोय. म्हणजे मगाशी ती अशी फिरत होती, आता ती अशी फिरायला लागणार आहे. अशी फिरताना इथं सुद्धा हे जे पार्टिकल्स आहेत ते वेगवेगळ्या रॅडियसनं पण सर्क्युलर पाथमध्ये फिरत राहतील. फिरत राहत असताना या प्रत्येकाच्या सेंटरचा विचार केला तर सगळ्या सेंटरमधनं एक सरळ रेषा जाईल. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती सरळ रेषा या पद्धतीनं जात असेल तर ती जी रेषा आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात त्याला म्हणतात ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे ए स्ट्रेट लाईन जॉईनिंग ऑल द सेंटर्स ऑफ द सर्क्युलर पाथ इज नोन ॲज ॲक्सिस ऑफ रोटेशन. किंवा व्हेन ए बॉडी इज इन रोटेशनल मोशन all the particles of the body moves in a circular path. A straight line joining the centers of all the circular path is called as axis of rotation. कारण मला या असणाऱ्या भागामध्ये मला विचार करायचा सतत लागतो तो ॲक्सिस ऑफ रोटेशनचा. म्हणजे परत एकदा कल्पना करा, हे पेन मी असं फिरवतोय. सध्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन माझ्या असणाऱ्या ह्या 3 बोटाच्या मध्ये आहे. पण मी जर त्याला असं फिरवायला सुरुवात केली तर माझं हे जे 4th फिंगर आहे याच्याभोवती मी जर फिरवायला सुरुवात केली तर तो त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन झाला. मी जर सहज विचार केला, आपल्या घराचा असणारा दरवाजा, दार चौकटीला बसवताना त्या हिंग्सनं किंवा बिजागिरीनं बसवतात. मुळात ते जे दार आहे ते बिजागिरीचा विचार केला तर या पद्धतीनं फिरत राहतं. जिथं बिजागिरी आहेत, जिथं हिंग्स आहेत, तिथं त्या असणाऱ्या दाराचा विचार केला तर त्या ठिकाणी ॲक्सिस ऑफ रोटेशन नक्की असतो. म्हणजे आपल्याला या असणाऱ्या भागामध्ये या सगळ्यांचा विचार करत असताना नक्की आपल्याला विचार करावा लागतो तो म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनचा. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. पण आपण काय थोडंच नुसतं बोर्डासाठी अभ्यास करतोय? नाही ना करत. आपल्याला CETचा अभ्यास करावा लागेल, त्याचं सिनॉप्सिस थोडंफार बघावं लागेल. आणि तसं ते बघत असताना मग या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या बरोबरीनं याच्यामध्ये अशा काय महत्त्वाच्या टर्म्स आहेत की ज्या टर्म्स आपल्याला 11वी लेवलला 11वीच्या पुस्तकामध्ये कळतच नाहीत. कुठल्या टर्म आहेत? त्यातली पहिली जी टर्म आहे ती म्हणजे सेंटर ऑफ मास. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. पहिला विचार करूयात आपण सेंटर ऑफ मासचा. सेंटर ऑफ मासचा इथे विचार करत असताना एक माझ्याकडं 5 रुपयाचं कॉईन आहे आणि त्या कॉईनला मी रोलिंग किंवा गरंगळ सोडून दिलं आहे. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे कॉईन आहे ते या पद्धतीनं या ठिकाणी इथं असणाऱ्या एखाद्या सरफेसवरनं मी रोल करत सोडून दिलं. एखाद्याला प्रश्न विचारला की अरे सांग ते नाणं कुठली मोशन परफॉर्म करत आहे, थोडा विचार करेल ते आणि तो म्हणाल की सर ती रोटेशनल मोशन करते, तुम्ही तर तेच शिकवताय. थोडंसं जम्बलिंग इथं होतं. मुळात जर समजा ते नाणं मी तिथंच फिरवलं असतं तर ते रोटेशनल मोशन परफॉर्म झालं असतं. ते रोलिंग आहे. रोलिंग करणाऱ्या एखाद्या ऑब्जेक्टचा विचार जर आपण केला, कदाचित एखादा नुसता सेल असेल, सिलेंडर असेल, एखादी डिस्क असेल, त्याला जर आपण असं गरंगळत सोडून दिलं तर नक्की लक्षात ठेवा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या बॉडीचा विचार जर आपण केला तर त्याला 2 प्रकारच्या मोशन असतात, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल. ठाम डोक्यात ठेवा कारण याची गरज पुढे एक्झाम्पलला लागते आपल्याला. असा एक पॉईंट आहे जो स्वतःभोवती फिरत राहतो. तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटच्या ठिकाणी त्याचं अख्खं वस्तुमान एकवटल्यासारखं होतं.
म्हणजे समजा हा पेन आहे, याला मला बॅलन्स करायचा आहे, हे कुठं पण ठेवून नाही ना बॅलन्स होत. असा एक पॉईंट असेल की ज्या ठिकाणी बॅलन्स होईल. जिथं कुठं ते बॅलन्स होईल तो जो पॉईंट आहे तो पॉईंट त्याचा सेंटर ऑफ मास असेल. त्यामुळे मला सेंटर ऑफ मास हा जो कॉन्सेप्ट आहे हा कळावाच लागतो. मग आपण 11वीला त्याची व्याख्या करतो, खरं तर ती व्याख्या नाही लक्षात येत इतकी परफेक्टली. ए पॉईंट वेअर होल मास ऑफ द बॉडी is supposed to be concentrated in order to study the motion of the body in accordance with the Newton's laws of motion. मी म्हणतो पुढचा भाग आपण तात्पुरता बाजूला ठेवूयात. असा एक पॉईंट की ज्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या बॉडीचं वस्तुमान एकवटल्यासारखं होतं, तो जो पॉईंट आहे त्याला सेंटर ऑफ मास म्हणतात. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर समजा आपण कधी काळी कुठेतरी असं डोंबाऱ्याचा खेळ बघतो, सर्कशीमध्ये बघतो, दोरी बांधलेली असते, एखादी मुलगी, एखादा मुलगा, एखादी व्यक्ती त्या दोरीवरनं चालत जाते. मी तर असं एखाद्याला चॅलेंज देईल की ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं आपले हात असे करू नयेत, हातामध्ये काठी घेऊ नये आणि त्या ठिकाणी त्या दोरीवरनं चालून दाखवावं. कधीच शक्य नाही होणार. हाताच्या सहाय्यानं असू दे. काय होतं, त्या व्यक्तीला स्वतःला ते बॅलन्स करावं लागतं. बॅलन्स करताना त्या काठीचा आधार घेतला जातो, हाताचा आधार घेतला जातो आणि तो बॅलन्स करत जातो. म्हणजे काय, तर तो स्वतःचं सेंटर ऑफ मास ॲडजस्ट करत जातो. आणि तसा जर तो तिथे ॲडजस्ट करत असेल तर मग सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय. मुळात खरं तर एखादा जर लहान ऑब्जेक्ट असेल तर त्या लहान ऑब्जेक्टचा विचार इथं केला जात असताना तिथं सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी दोघं एकमेकावर येतात. म्हणजे मला जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा विचार इथं करायचा झाला तर त्याचं मला वाक्यामध्ये रूपांतर असं करता येतं, ए पॉईंट थ्रू विच टोटल वेट ऑफ द बॉडी ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड व्हॉट एव्हर मे बी द पोझिशन ऑफ द बॉडी. म्हणजे मी जर समजा विचार केला एखाद्या असणाऱ्या परत त्या ठिकाणी तिथल्या असिमेट्रिकल शेपचा आणि मला त्या ठिकाणी त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा विचार करायचा झाला तर ही अशी कशाही आकाराची असणारी वस्तू आहे. प्रत्येक पार्टिकलचा विचार केला तर M1 आहे, त्याचं वेट खालच्या दिशेला M1 जे असेल, M2 समजा इथं आहे, याचं वेट जर समजा M2 जे असेल, एक पॉईंट असा असेल की त्यातनं सगळंच्या सगळं जे वेट आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होईल. जिथनं कुठनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पॉईंटमधनं त्याचं जे वेट आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होतं. तो जो पॉईंट आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. प्रचंड मोठ्या लांबीची जर तार असेल त्या तारेचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंटर ऑफ मास एकमेकावर ओव्हरलॅप होत नाहीत. पण जर समजा माझ्याकडे जर लहान वस्तू आहे, सिमेट्रिकल शेपच्या आहेत, रिंग आहे, त्याचा सेंटर तिथं सेंटर ऑफ मास, तिथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. माझ्याकडे स्पियर आहे, त्याचा जॉमेट्रिकल सेंटर नक्कीच त्याचा सेंटर ऑफ मास असेल, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल. जर समजा माझ्याकडे त्या ठिकाणी एखादा सिलेंडर असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास त्याच्या ॲक्सिसवर असेल आणि बरोबर सेंटरला असेल. सिमेट्रिकल शेप आहे, लहान वस्तू आहे, त्या ठिकाणी या गोष्टींचा विचार आपण नक्की करू शकतो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, सेंटर ऑफ मास म्हणजे काय, याच्यामधला फरक कळता कळता मग काय होतं, आपल्याला रेग्युलरच्या पुस्तकामध्ये काय फॉर्म्युले दिलेलेच नसतात. पण मी तुम्हाला आल्या आल्या काय सांगितलं होतं की मला बाबा CET द्यायची आहे, मला यातलं बेसिक कळलं पाहिजे, नुसतं मला थिरॉटिकल कळून नाही चालत. मग ह्याच्यामध्ये काय होतं, जर समजा या पद्धतीनं असणारी एखादी असिमेट्रिकल शेपची बॉडी आहे, समजूयात आपण ती जी बॉडी आहे ते 2 पार्टिकल्स पासून तयार झाली. एका पार्टिकलचं मास समजा M1 आहे, दुसऱ्या पार्टिकलचं मास समजा M2 आहे आणि याला कॉर्डिनेट सिस्टीमच्या सहाय्यानं आपण रिप्रेझेंट करतोय. तसं करत असताना त्याचा ओरिजिन आहे, हा समजा माझा Y ॲक्सिस आहे, हा समजा X ॲक्सिस आहे, याला दोघांना जोडणारा या पद्धतीची रेषा आहे, याचा जो पोझिशन वेक्टर आहे तो R1 आहे आणि याचा जो पोझिशन वेक्टर आहे तो R2 आहे. पोझिशन वेक्टर
11वीतली संकल्पना. ए वेक्टर विच गिव्स द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ द पार्टिकल. तीच संकल्पना आहे. मग ह्या दोघांचा जर सेंटर ऑफ मास मी वेक्टर आरनं जर रिप्रेझेंट केला असेल आणि मला जर समजा याचा फॉर्म्युला तयार करायचा झाला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो माझा असणार आहे m1r1 प्लस m2r2 अपॉन m1 प्लस m2. एखादा विद्यार्थी म्हणणार की सर 2 पार्टिकलपासून कसं काय तयार होईल हो, अनेक पार्टिकल असणार आहेत. पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी आयडियलचा विचार करतोय, स्टँडर्डचा विचार करतोय. पण आपण अशी कल्पना करूयात असणारी जी रिजिड वस्तू आहे अनेक पार्टिकलपासून तयार केलं आहे. प्रत्येक पार्टिकलच्या मासचा आपण विचार करूयात आणि त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आपण लिहूयात. आणि तसा लिहिला जात असताना मग इथं येणार आहे m1r1 प्लस m2r2 प्लस डॅश 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 mnrn अपॉन m1 प्लस m2 प्लस डॅश डॅश mn. याला थोडं गणितामध्ये रूपांतरित करूयात. तुम्हाला तर मॅथ्स माहीत असतं, मॅथ्स तुमचं चांगलं असतं. तसं करताना 100% मी असा जर सिम्बॉल इथं वापरला तर नक्की मला म्हणणार की सर काय सोपं आहे की त्याला म्हणतात समेशन. समेशन म्हणत असताना मी इथं आय गोज फ्रॉम 1 to n असं लिहितो आणि खाली कॅपिटल M असं लिहितो. याचा अर्थ असा झाला सगळ्या लहान लहान पार्टिकलला जर कंबाईन केलं तर एक मोठी वस्तू तयार होईल ज्याचं मास कॅपिटल M आहे. म्हणजे मला या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे जरी 12वीच्या पुस्तकात दिला नसला तरी मला तो लक्षात ठेवावा लागेल. आणि अशा फॉर्म्युल्याला इथं लक्षात ठेवलं जात असताना मग काय काय वेळेस काय होतं, काही एक्झाम्पल असतात त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कॉर्डिनेट दिलेले असतात. कारण मी आता विचार करताना 2 डायमेन्शनचा विचार केला. जर समजा ती रिजिड वस्तू असेल, मला 3 डायमेन्शनचा विचार करायचा झाला आणि त्याच्यासाठी जर मला सेंटर ऑफ मास ओरिएंटेड एखाद्या फॉर्म्युल्याचा विचार करायचा झाला तर तसा विचार मला इथं करता येतो का? नक्कीच येतो. कसा तो बघा. समजा मी एक फॉर्म्युला लिहिला एक्सचा करस्पॉन्डिंग m1 x1 प्लस m2 x2 प्लस डॅश डॅश इथं मला mn xn लिहिता येईल अपॉन इथं परत एकदा m1 प्लस m2 प्लस डॅश डॅश mn करता येईल. सेंटर ऑफ मासच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या कॉर्डिनेटचा विचार करता मला जर समजा वेगवेगळ्या पार्टिकलचं मास दिलं आहे, त्याचे मला कॉर्डिनेट्स दिलेत आणि मला उत्तर काढायचं आहे. n साठी झालं, आपण 3 साठी 4 साठी 5 साठी आपण तयार करू शकतो. याचा अर्थ असा झाला याला जर मला जनरल तयार करून लिहायचं झालं तर ते मला समेशन mi xi आय गोज फ्रॉम 1 to n अपॉन कॅपिटल M करता येईल. मग वाय पण करता येईल ना, झेड पण करता येईल. आता वरचं तसं लिहायची मला गरजच नाही. बस समजा वेक्टर वाय लिहिलं तर इथं मला समेशन mi वेक्टर वाय आय वेअर आय गोज फ्रॉम 1 to n अपॉन कॅपिटल M करता येईल. किंवा मला जर झेडचा विचार करायचा झाला म्हणजे मला तिसऱ्या ॲक्सिसचा विचार करायचा झाला म्हणजे मला 3Dचा विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी तो जो फॉर्म्युला आहे तो mi झेड आय वेअर आय गोज फ्रॉम 1 to n अपॉन कॅपिटल M करता येईल. थोडं समजायला अवघड जातं आहे. पण काय होतं आपल्याला 12वीतला जर रोटेशनल मोशन नावाच्या कॉन्सेप्टचा जर विचार करायचा झाला तर नक्की आपल्याला या असणाऱ्या फॉर्म्युल्याचा विचार करावा लागतो. याच्याशिवाय आपण या टॉपिकला पुढे घेऊन जाऊच शकत नाही. म्हणजे या सगळ्या कॉन्सेप्टला या पद्धतीनं इथं बघितलं जात असताना आता आपण काय करूयात, आपल्या असणाऱ्या 12वीतल्या त्या कॉन्सेप्टकडे वळूयात. म्हणजे कुठला कॉन्सेप्ट की ज्याच्या भोवती खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा हा जो टॉपिक आहे हा टॉपिक फिरत राहील. महत्त्वाचा आर्टिकल आहे, महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. कुठला कॉन्सेप्ट आहे, त्याचा अर्थ तरी काय आहे, त्याचं ॲनॉलॉजी काय सांगता येते का? येते. कॉन्सेप्ट कुठला आहे बघा, मी फळ्यावर नाव लिहितो. तो सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे, तो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. ज्याला दुसरं नाव पण लक्षात ठेवा, याचं दुसरं नाव आहे रोटेशनल इनर्शिया.
इनर्शिया, ज्याला मराठीमध्ये आपण नाव दिलं जडत्व. म्हणजे जनरली ज्यावेळेस आपण इनर्शियाचा विचार करतो त्यावेळेस आपण 11वी लेवलला 10वी लेवलला एखादं वाक्य तयार करतो. ए टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू मेंटेन अ स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड ॲज इनर्शिया ऑफ द बॉडी. ती त्याच्यामध्ये साठवलेली एक प्रकारची ऊर्जा असते. म्हणजे सहज अनेक गोष्टींचा विचार आपण करत असताना मला याचा असणारा जो इनर्शिया आहे, जो खरं तर ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आहे, त्याला रोटेशनल मोशनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. कारण तिथला इनर्शिया ट्रान्सलेशनल मोशनमधला हा रोटेशनलमध्ये कसा असतो. अनेक संकल्पना आहेत. साधा कॉन्सेप्ट बघा, समजा एखादा कुंभार त्याचं तो चाक वापरतोय, जड चाक असतं, त्याला तो वेग देतो काठीच्या साहाय्याने. ते चाक आहे ते बऱ्याच काळ फिरत राहतं. मग तो त्याच्यामध्ये तो चिखलाचा गोळा घेतो, त्याच्यावर ठेवतो, त्याला आकार देतो, तो पुढचा भाग झाला. पण ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो कुंभार त्या असणाऱ्या जड चाकाला फिरवतो त्यावेळेस ते जड चाक एकदा त्याला टॉर्क दिल्यानंतर ते बऱ्याच काळाकरता फिरत राहतं. मग ते का फिरतं तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा इनर्शिया तयार होतो. तो जो इनर्शिया आहे त्यालाच रोटेशनल इनर्शिया या नावानं ओळखतात. म्हणजे त्याच्याऐवजी मी जर एखादं लहानसं छापडीचं चाक केलं, त्याला फिरवलं, त्याच्यामध्ये पण इनर्शिया आहे, ते जास्त काळाकरता फिरणार नाही. घरातला पंखा बंद केला, तो लगेच थांबत नाही, तो काही काळाकरता फिरत राहतो, त्याच्यामध्ये एक प्रकारचा इनर्शिया आला, तो पण रोटेशनल इनर्शिया झाला. तसा जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो इनर्शिया आहे तो जर रोटेशनल इनर्शिया येत असेल किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया येत असेल तर परीक्षार्थी होऊयात आपण. थोडंसं इथं एक वाक्य तयार करू, कळून येईल आपल्याला काय करायचं आहे ते. कारण यातली सगळ्यात महत्त्वाची टर्म आहे आणि तशी जर टर्म ती इथं असेल आणि मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मोमेंट ऑफ इनर्शियाला वाक्यामध्ये आणायचं झालं तर मला ते वाक्य असं करता येतं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी is defined as it is the summation of product of mass of each particle and square of the perpendicular distance between axis of rotation. थोडे लिखा. म्हणजे याचा अर्थ असा झाला, मला जर रोटेशनल इनर्शियाची किंवा मोमेंट ऑफ इनर्शियाची व्याख्या 12वीच्या परीक्षेमध्ये विचारली तर त्याचं वेटेज किती असेल, तिथं काय करावं लागेल मला. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, रोटेशनल इनर्शिया ऑर द मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइन्ड ॲज इट इज द समेशन ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल and square of its perpendicular distance from axis of rotation. मी काय केलं, फळ्यावर एक फॉर्म्युला लिहिला, I is equal to summation mi ri square. मुळात त्याचा अर्थ काय झाला, इथं जर या पद्धतीने मी लिहिलं तर मला ते असं लिहिता येतं m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर प्लस डॅश डॅश mn rn स्क्वेअर. म्हणजे मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रिजिड बॉडीचा विचार केला, मगाचीच आपण रिजिड बॉडी घेऊयात, या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण घेऊयात, कारण ते बघितलं आहे आपण. तसं बघत असताना असा विचार करूयात की या ठिकाणी हा मास पार्टिकल आहे, ज्याचं मास m1 आहे, याचं उभं अंतर मला मोजावं लागेल. समजा या ठिकाणी बघितलं तर हा पार्टिकल मास m2 आहे, याचं उभं अंतर मला मोजावं लागेल. इथं समजा mn पार्टिकल आहे, याचं अंतर उभं जर समजा rn असेल तर मला त्या ठिकाणी ते जे वाक्य आहे ते वाक्य त्याच पद्धतीनं करावं लागेल. समेशन ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल
अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपॅन्डिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ द रोटेशन. मग हे झालं, वाक्य झालं. याचा अर्थ इतक्या सहजासहजी नाही कळत. कारण काय होतं, मी जर समजा या पेनाला या पद्धतीनं फिरवलं तर याचा ॲक्स ऑफ रोटेशन माझा मध्ये आहे, हे फिरत राहील. पण मी जर त्याला असं ठेवून जर फिरवायला सुरुवात केली तर याचा ॲक्स ऑफ रोटेशन इथं आला. याच्यावरनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार आपल्याला नक्की करावा लागतो. आणि तसा विचार इथं केला जात असताना परत आपण परीक्षार्थी होऊन विचार केला तर बोर्डामध्ये याचं नेचर कसं असेल त्याचा विचार करावा लागेल. त्याचं नेचर असं असेल, ते काय म्हणतील, डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया, स्टेट इट्स एसआय युनिट अँड स्टेट इट्स डायमेन्शन. सोपं आहे ना. वाक्य तर मी आत्ता सांगितलं, ते आपण 2-3 वेळा रिपीट मुद्दामून केलं, ते पाठच करायचं. काही ठिकाणी पाठ करावं लागतं. मुळात मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगतो की घरी ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस पुस्तकाचा आधार घ्या. नोट्स तुम्हाला मी दिल्यात पाठवून, त्या नोट्सचा आधार घ्या. नुसत्या नोट्स आणि पुस्तकावर विसंबून नका राहू. घरामध्ये कुठला तरी एखादा कोपरा गाठा, टी व्ही बंद करा, पाटी पेन्सिल घ्या. जे शिकवलं जाते ते डबल डबल लिहून काढा. जोपर्यंत तुम्ही नाही लिहित तोपर्यंत तुम्हाला ते लक्षात नाही राहत. कारण प्रत्येकाच्या बुद्धीची कॅपॅसिटी नक्की सारखी नसते, त्याच्यामध्ये नक्की बदल आहेत. त्यामुळे असं विचारलं तर पहिल्यांदा वाक्य पाठ करायचं, एकक तयार करायचं आहे. सोपं आहे ना. मास 100% तुम्ही मला सांगाल सर मासचं एकक तर किलोग्रॅम असतं. डिस्टन्सचा वर्ग आहे, त्याचं जे एकक आहे ते मीटर स्क्वेअर झालं. याचा अर्थ SI सिस्टीममधलं मला जर एकक विचारलं तर ते किलोग्रॅम मीटर स्क्वेअर असेल. आणि मी जर CGSमध्ये सांगायचं ठरवलं तर त्या ठिकाणी ते जे एकक आहे ते ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर येईल. डायमेन्शन सोपे आहेत ना. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर आहे, मीटर स्क्वेअर म्हणजे L⁻² झालं. किलोग्रॅम आहे, M⁻1 झालं, T⁻0 झालं. म्हणजे मला जर समजा त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारे ते डायमेन्शन जर विचारले तर नक्की मला L⁻², M⁻1, T⁻0 100% लिहावं लागेल. एक मार्क डेफिनेशनला असेल, दुसरा जो मार्क आहे तो त्या ठिकाणी दोघात कंबाईन होईल. अर्धा मार्क एककाला येईल. एकक कुठल्या सिस्टीममध्ये विचारले ते नीट वाचा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये. कुठंतरी ट्विस्ट करायचं म्हणून CGSमध्ये विचारतील आणि आपण पाठ केलेलं असतं किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. त्यामुळे एककाला अर्धा मार्क येईल, डायमेन्शनला अर्धा मार्क येईल, डेफिनेशनला 1 मार्क येईल. कारण यातलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य जर कुठलं असेल तर हे वाक्य आहे. इथून पुढं या टॉपिकमध्ये सतत येणारी जी टर्म कुठली असेल तर ती जी टर्म आहे ती म्हणजे रोटेशनलमधला, रोटेशनलच्या करस्पॉन्डिंग असणारा रोटेशनल इनर्शिया किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया, ज्याला MI म्हणतात. मग आता पुढं काय, मुळात काय होतं, मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार केला तर मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया अवलंबून कशावर असतो, ऑन विच फॅक्टर डज इट डिपेंड्स, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ते पण महत्त्वाचं आहे. तर मला त्याचा विचार करायचा झाला तर मग मला तो विचार इथं केला जात असताना नक्की लक्षात ठेवायचा आहे माझ्याकडं 2 वाक्य आहेत.